घर भाड्याने घ्यावे की विकत? हा एक बिलियन डॉलर क्वेश्चन आहे. सगळ्यांचाच आहे. त्याचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते डिपेंड करतं, की तुम्ही नक्की जॉब करत आहात, की बिझनेस करत आहात, तुमची प्लॅनिंग काय आहे, वगैरे, वगैरे. भरपूर गोष्टींवर डिपेंड करतं तुमची इन्कम लेव्हल काय आहे. पण तुम्ही कुठल्याही प्रवर्गात का असेना, आज तुम्हाला याचं सोल्युशन मिळून जाईल. तर बघा आता हे काय आहे, की 2 पार्ट यामध्ये येतात. ठीक आहे. दोघांचे आपण प्रॉज अँड कॉन्स म्हणजे फायदे आणि नुकसान दोघांचे समजून घेऊ आणि मग कन्क्लुजनवर येऊ, की तुमच्यासाठी काय बेटर आहे. रेंट बेटर राहील, की विकत घेणे बेटर आहे आणि विकत घेणे जर बेटर राहील, तर कशाप्रकारे? मग त्यामध्ये लँड असेल, जागा घेऊन घर बांधणं म्हणजे रो हाऊस टाईपमध्ये, की फ्लॅट घेणं. ठीक आहे. भरपूर ऑप्शन्स आहेत. सगळ्यांना आपण एक्सप्लोर करूया हळू-हळू. तर पहिला आहे रेंट. ठीक आहे, की भाड्याने घेणं आणि सेकंड आहे पर्चेस. तुम्ही खरेदी करताय. ठीक आहे. तर जर आपण काही एक्सेल कॅल्क्युलेशन केले, भरपूरदा काय की या गोष्टींवर भरपूर व्हिडिओज तुम्हाला मिळतील YouTubeवर आणि त्यामध्ये भरपूर ठिकाणी मग एक्सेल शीट एक काढली जाते. मग त्यावर एक अझम्पशन पकडलं जातं, की तुम्ही असं केलं तर मग तसं, तसं केलं तर असं आणि मग प्रत्येक केसमध्ये ॲन्सर एकच असतं, की रेंटमध्येच तुम्ही घर घ्या. पण आज मी तुम्हाला एक लॉजिकल आणि रिअलिस्टिक ॲन्सर देणार आहे, की घर भाड्याने घेणं कोणासाठी बेटर आहे. पण विकत घेणं हा पण एक चांगला ऑप्शन आहे. त्यालाही तुम्ही असं सोडू शकत नाही. पण ते कोणी घ्यावं? ठीक आहे. तर कारण आजकाल आपण बघतोय, की भरपूर आय-टी सेक्टरमधले लोकं म्हणा किंवा चांगले कमवणारे लोकं म्हणा, एक फ्लॅट घेतात स्वतः राहायला. मग इन्व्हेस्टमेंट ॲज अन इन्व्हेस्टमेंट मग ते मल्टिपल फ्लॅट्स घेतात. ती स्ट्रॅटेजी काय बेटर आहे का? किती पर्सेंट रिटर्न त्यावर येतात? ठीक आहे. सगळं आपण एनालिसिस करूया डिटेलमध्ये. सुरुवात करूया आपण रेंटवरून, की भाड्याने. आता घर जेव्हा तुम्ही भाड्याने घेताय, ठीक आहे, तर तेव्हा आपले काही बेसिक अझम्पशन असतात. ठीक आहे. आता बेसिक अझम्पशन काय असतात, की तुमचा जो लँडलॉर्ड आहे, म्हणजेच काय की घरमालक आहे, तो चांगला असावा. ठीक आहे. आता घरमालक का चांगला असावा? भरपूरदा असं होतं की घरमालक हा कटकट करणारा असतो. मग तिथे राहण्यामध्ये त्याची फ्रीडम आहे. ती कुठेतरी आपल्याला फ्रीडम म्हणजे काय की एक प्रकारे की मनमोकळेपणे राहणं, की जेव्हा एखाद्या माणसाचं स्वतःचं घर असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही घर खरेदी करता, तेव्हा एका गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो ती आहे फ्रीडम. स्वतंत्रता. जसं पाहिजे तसं तुम्ही राहू शकता. घरमालक बऱ्याच लहान मुलं असतात. आता माझी बहीण एक पुण्यामध्ये फ्लॅटमध्ये राहायची आणि तिला लहान मुलगी आहे. मग ती काहीतरी करेल तर मग घरमालकाला बिलकुल चालायचं नाही. मग घरमालक म्हणायचे की "नाही, नाही, हे असं चालणार नाही." मग ते भरपूरदा म्हणायचे की "ठीक आहे, आम्ही कलरिंग वगैरे करून देऊ." पण घरमालकाला ते सुद्धा चालत नव्हतं. ते बोलले की "नाही, मला ॲट द फर्स्ट प्लेस अशा गोष्टी नकोच आहे." मग ते भरपूरदा कंट्रोल की लहान मुलांना जे करायचं ऑफकोर्स कुठेही लहान मुलांनी केलेलं ते काही व्यवस्थित नसतं. पण ते काय आहे की ते लहान मुलं आहेत. थोडे समजदार असते तर ते लहान नसते. तर अशा प्रकारे भरपूर गोष्टी असतात. भरपूरदा आपण बघितलंय की घरमालक काय करतो की ॲडव्हान्स डिपॉझिट मागायला लगेच पुढे येतात. आणि जेव्हा देण्याची वेळ येते मग ह्याचे चार्जेस, त्याचे चार्जेस, मग असे-असे चार्जेस काढतात ज्याची तुम्हाला आधी कल्पनाही नसते. आणि मग तुम्ही काही करूही शकत नाही. काय करणार तुम्ही? मग तो म्हणतो की "नाही, नाही, तुम्ही ₹1,00,000 किंवा ₹50,000 डिपॉझिट दिलं. हे घ्या ₹20,000 बाकी मी याच्यात, याच्यात, याच्यात काढले." आणि मग काय तुम्ही फसून जाता. आता दुसरी गोष्ट फ्रीडम, जी फ्रीडम रेंटमध्ये एक राहत नाही. पण जर तुम्हाला जर असं कुठलं घर मिळालं, की ज्यामध्ये फ्रीडम आहे, ठीक आहे, की चांगली फ्रीडम आहे. मग ही जी फ्रीडम तुम्हाला इन केस मिळत असेल, घरमालक चांगला मिळाला असेल, तर तुम्ही रेंटने घर घेऊ शकता. पण त्यामध्ये तिसरं अझम्पशन असं आहे, की तुमची जी इन्कम आहे, तुमची आपण म्हणू शकतो जी कमाई आहे, ती खूप चांगली असावी. मी का म्हणतोय असं खूप चांगली असावी? खूप चांगली असावी कंटिन्युअसली. ठीक आहे? तर कंटिन्युअसली का म्हणतोय मी? ते पण तुम्ही समजून घ्या, की आज तुमची कमाई चांगली आहे. तुम्ही एक घर घेतलं ज्याचं भाडं ₹30,000 तुम्हाला लेट्स से सॅलरी आहे ₹70,000-80,000 30,000 भाडं तुमच्यासाठी ओके आहे. तुम्ही लगेच एखादा फ्लॅट घेतला. पुण्यामध्ये म्हणा, मुंबईमध्ये म्हणा किंवा नागपूरमध्ये. फ्लॅट घेतला, राहायला लागले, सगळं व्यवस्थित चालू आहे. अचानक तुमचा जॉब गेला. ट्रबलमध्ये येऊन जाल तुम्ही. जर तुमचं घर भाडे नाही तर. राहणार कुठे? 30,000 भाडं थोडी ना थांबणार आहे. घरमालक म्हणेल, "नाही, नाही, आम्हाला जर लागतीलच." तर तुमचा प्रॉब्लेम आहे जो काय असेल तो. सो इट इस अ फिक्स्ड एक्सपेन्स रेंट. त्यामुळे तुम्हाला हे मेक शुअर करायला लागेल, की तुमची कमाई आता एक्सेल शीटवर टाकायला काही लागत नाही. मी तुम्हाला टाकून दाखवलं असतं, 4 एक्सेल शीट बनवले असते, की एवढी तुमची सॅलरी ₹70,000 एवढी तुम्ही कमवणार. पण ती लाईफ नाही आहे. लाईफ तेवढी कन्सिस्टंट असते. सगळ्या गोष्टी जर तशा असत्या,
तर माणसाची म्हणजे लाईफच वेगळी झाली असते. पण लाईफ इज इनकन्सिस्टंट. अचानक काही होतं, लोकांचा कधी जॉब जातो, कधी रिसेशन येतं, सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात. वर्स्ट केस सिनॅरिओ त्यांना म्हटलं जातं. तशाही गोष्टी होतात. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला मेक शुअर करायला लागेल. कारण लेट्स से तुमचं वय झालं, तरी तुम्ही रेंटवर आहात, तर तुम्हाला ती सुद्धा प्लॅनिंग करावी लागेल, की मला जर रेंटवरच राहायचं आहे, तर मी 50, 55, 60 नंतर जेव्हा रिटायर होईल, त्यानंतरही मला रेंट भरायचं आहे. स्वतःचं घर तेव्हा असतं तर वेगळी गोष्ट आहे. मग तुमचा रेंटचा एक्सपेन्सच नाहीसा होऊन जातो. कारण तुम्ही यंग एजमध्ये लेट्स से जे काय असेल EMI मधून म्हणा किंवा जशा तशा प्रकारे तुम्ही पेमेंट केलं, हे घर तुमचं झालं. तुम्हाला माहिती आहे की आता राहण्याचा ॲटलिस्ट प्रश्न राहणार नाही. आता अमेरिकेसारख्या देशांमध्ये, न्यूयॉर्कमध्ये तुम्ही गेला तर होमलेस लोकांची संख्या भरपूर जास्त आहे. रिझन बिंग की तिथे घर खरेदी करणं फार कठीण आहे. कठीण इन द सेन्स की काही काही सिटीज आहेत तिथे, न्यूयॉर्कसारख्या जे खूप महाग आहे, त्यासाठी एक रेशो तिथे वापरला जातो. त्याला म्हणतात हाऊसिंग प्राइस टू इन्कम रेशो. हा मी तुम्हाला समजून सांगतो. हा फार इम्पॉर्टंट रेशो आहे. जेव्हा आपण बाईंग साईडला जाऊ तेव्हा. त्यामुळे आज सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करूयात. तर एक कंटिन्युअस कमाई, कंटिन्युअसली चांगली असली पाहिजे. चौथा पॉईंट आहे की बऱ्याचदा काय होतं की अगेन घरमालक काही ना काही कारण सांगतो आणि मग तो सांगतो की नाही नाही आता आम्हाला, कारण भरपूरदा काय आहे की काही काही रूल्स आहेत की जर तुम्ही भरपूर जास्त रेंटने राहिले तर मग ते तुम्हाला घरसुद्धा मालकीचं होतं किंवा काही काही. त्यामुळे जे भरपूर भाड्याने घर देणारे जे मालक आहेत ते 5-7 वर्षांच्यावर कोणाला थांबू देत नाही. कारण त्यांना माहिती आहे की जास्त वेळ थांबले तर प्रॉब्लेम होतो. लिगली मग इश्यू वाढत जातो आणि मग लिगल ट्रबल रिकामे होतात. त्यामुळे लोकांना त्या भानगडीत पडायचं नाही आहे. आणि मग त्यामुळेच काय की जे रेंटवर घर घेणार आहेत त्यांना कंटिन्युअसली घर बदलावं लागतं. आता घर बदलणं म्हणजे नवीन ब्रोकर शोधणं, पळापळ करणं. जे जे भाड्याने घेतात त्यांना त्यांचं माहिती आहे की एक चांगलं घर भाड्याने मिळणं फार कठीण आहे. त्यात कोणी बॅचलर असेल तर विसरूनच जा. चांगलं घर जे मिळेल त्याच्यात काम चालून घ्यायचं. आता ठीक आहे, कॉलेजला असताना आम्ही सुद्धा हे करायचो, तर फार कठीण काम आहे. ठीक आहे, बॅचलर म्हटले की अरे नको नको नको, पण ठीक आहे बॅचलर वयात ठीक आहे भाड्याने घेणं. पण नंतर सुद्धा आता लेट्स से एक अझम्पशन घ्या. मी एकदम प्रॅक्टिकल सिनेरिओ तुम्हाला सांगतोय, हे कोणी तुम्हाला मिळणार नाही कुठे इंटरनेटवर अगर, हे एक प्रॅक्टिकल इश्यूज आहे. लेट्स से की तुमचं वय झाले आता 70 वर्ष. तुम्ही आहे, तुमची वाईफ आहे, तुम्ही राहतात आहे. ठीक आहे. आता अचानक घरमालक म्हणतो की नाही नाही तुम्हाला घर सोडावं लागेल भाड्याचं आणि दुसरं घ्यावं लागेल. या वयात तुम्ही काय कराल? कुठे कुठे फिराल, कुठे कुठे काय? ठीक आहे. म्हणजे भाडं तर द्यायचंच आहे तुम्हाला. तो तर एक हेडॅक आहे मेन एक्सपेन्सचा. पण ॲट द सेम टाईम तुम्हाला सगळीकडे फिरावं लागेल. ठीक आहे. तर घर भाड्याने घेणं, रेंटने घेणं आता कधी चांगलं आहे की जेव्हा तुम्ही एखादा भरपूर असे एरिया आहे, मुंबईसारखा एरिया असेल, साऊथ मुंबई घ्या, साऊथ दिल्ली घ्या. आता असे एरिया जिथे घर घेणं पॉसिबलच नाही आहे. बिलकुल पॉसिबल नाही आहे. मग तिथे तुमचा एक ऑप्शन हाच असतो की म्हणजे जो प्रीमियम एरियाज आहेत किंवा लोकॅलिटीज आपण याला म्हणू शकतो. तिथे तुम्ही तुमचा जॉब आहे, जवळपास तुम्हाला करायचं, तर तिथे रेंटशिवाय दुसरा काही ऑप्शन राहत नाही. आणि तिथे तुमचं असेल की ठीक आहे 2-3 वर्ष काढायचे आहेत कसं तरी, तर रेंट इज अ गुड ऑप्शन. तर माझं काय म्हणणं आहे की जर तुम्हाला 2-3 वर्ष कुठेतरी काढायचे आहेत, ठीक आहे, आणि यू आर व्हेरी शुअर की 2-4 वर्षाचं काम आहे ना, आता सध्या आपल्याला परवडतही नाही. दोन्ही केसेस आहेत की एक लिमिटेड टाईम तुम्हाला कसा तरी काढायचा आहे. ठीक आहे. लिमिटेड टाईम तेव्हा तुम्ही रेंट घेऊ शकता. आणि अनअफोर्डेबल असेल की तुम्हाला परवडतच नाही आहे घर घेणं, पैसेच नाही आहेत, इन दॅट केस रेंट मेक सेन्स. आता आता भरपूर जण काय म्हणतात की भाड्यानेच राहा. ठीक आहे, का भाड्याने राहा? तर भाड्याने राहिले तर तुम्हाला यील्ड वगैरे कमी लागतं. म्हणजे जनरली एक रूल असतो मार्केटचा, का भाड्याने राहा म्हणतात, त्याचंही मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. ते तुम्हाला पटतं का बघा. जनरली एक घर समजा 1 करोडचं आहे ना, 1 कोटीचं, तर त्याच्यावर जी जनरल यील्ड आहे मार्केटमध्ये, म्हणजे समजा तुमचं 1 कोटीचं घर असेल तर त्यावर तुम्हाला किती 3 लाख ते 4 लाख याच्या दरम्यान किंवा याच्यापेक्षा कमीच तुम्हाला रेंट मिळेल वर्षाचं. म्हणजे 1 कोटीचं घर आहे, 4 लाख आपण पकडून गेलो तर 4 लाख डिवायडेड बाय 12 म्हणजे महिन्याचं रेंट किती येतं ते? हां, 33,333 रुपये. ठीक आहे. 33K तुमचं रेंट येईल. तेच ते घर 2 कोटीचं आहे फॉर एक्झाम्पल. त्या केसमध्ये रेंट जनरली तुम्हाला डबल म्हणजे 66,000 रुपये लागेल. तरी रेंटल यील्ड जनरली कमी मिळतं. म्हणजे तुम्ही जर एखादं घर घेतलं, आता भरपूर IT मधले लोकं घेतात ना, मग ते कधी चुकतात तेही तुम्हाला सांगून देतो, की तुम्ही एखादं घर घेतलंय, घर तुम्ही भाड्याने देताय, तुम्हाला त्याची रेंटल यील्ड फार कमी मिळते. याला काय म्हणतात? रेंटल यील्ड. म्हणजे आता ही जी रेंटल यील्ड आहे 4% ही पण विथ हेडॅक आहे. हेडॅक म्हणजे काय, की मग तो
ज्याला तुम्ही भाड्याने दिलंय तो कसा आहे, काय आहे, कसं तो वापरतो, नाही तर मग परत कलर द्या, परत बाकी गोष्टी करा. 12 भानगडी आहे. त्यामुळे घर तुम्ही घेत आहात आणि फक्त या उद्देशाने घेतात, की मला ते भाड्याने द्यायचं आहे. तर तोही एक चांगला उद्देश नाहीये, कारण रेंटल यील्ड भारतामध्ये फार खराब आहे. ही पण मी तुम्हाला ऑन अ हायर साईड सांगितली. ऑन एन एव्हरेज भारतातली बघायला गेलं तर 3%. त्यामुळे तुम्हाला काय आहे, की बाकी ठिकाणी जर तुम्ही तो पैसा टाकला, एफ-डी वगैरेमध्ये तुम्हाला 6-7% मिळतात रिटर्न. तुम्ही जर स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट केला, तर तिथे तुम्हाला आतापर्यंत मागच्या 25 वर्षात ऑन एन एव्हरेज 13 ते 14% रिटर्न, 13% to 14% रिटर्न मिळालेले आहेत. सो 13 to 14 वर्सेस 3 to 4. आता तुम्ही हे म्हणू शकता, की नाही जागेचे भाव पण वाढतात. पण तुम्हाला हे पण समजून घ्यायला लागेल, की जागेचे भाव वाढतात, जुन्या फ्लॅटचे भाव वाढतात का? हे फार डिपेंड करतं, की कुठल्या एरियात तो फ्लॅट आहे. कारण ज्या हिशोबाने सध्या मार्केट बदलतंय, प्रत्येकाला नवीन फ्लॅट हवा आहे. जुन्या फ्लॅटकडे ज्याने ऑलरेडी तो विकत घेतलेला आहे, तिथे त्या ओनरकडे जाण्यात लोकांना जास्त इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही फ्लॅट घेणाऱ्यांचा ट्रेंड पहा. सगळे बिल्डरकडे जातात, डिस्काउंट मागतात आणि नवीन फ्लॅट कोराच्छा घेणं पसंत करतात. त्यामुळेच बिल्डर आणि रिअल इस्टेट सेक्टर फार जोरात वाढत आहे भारतामध्ये. त्यामुळे आणि ते काय आहे, की तुम्ही फ्लॅट घेतला तर तुम्ही म्हणाल परमनंटली त्याचे वाढत राहील असं होत नाही. लँडच्या बाबतीत ते होतं. लँड आहे तुमची 100 वर्षांनी सुद्धा भाव वाढतच राहतील. जर फ्लॅट आहे 100 वर्षांनी कुठल्या परिस्थितीत राहील, मे बी ती बिल्डिंग पडायला येईल. मग पडल्यानंतर काय? मग त्या लोकांना परत पैसे टाकावे लागतील. मग परत तुम्हाला ती बिल्डिंग उभं करायला लागेल. कारण तुमचा फ्लॅट लेट्स से त्या सोसायटीमध्ये 500 फ्लॅट आहेत. तर तुमची जागा किती आहे तिथे? 1/500. 500 लोकांमध्ये ती जागा वाटप होईल. मग तुम्ही ठरवाल, की काय करायचंय, मग तिथे परत बांधायचंय, मग परत पैसे टाकावे लागेल. असा एक लाँग टर्म विचार तुम्हाला एक करावा लागेल. तर फ्लॅटच्या बाबतीत ही गोष्ट आहे, की सध्या सगळे लोकं शॉर्ट टर्मने बघतायत 5 वर्ष, 10 वर्ष. पण अगेन 10 वर्ष जुन्या बिल्डिंगी तुम्ही बघा. कोणी जनरली भाड्याने राहायला इच्छुक नसतं. म्हणजे तिथे ती म्हणजे नवीन फ्लॅटच्या कंपॅरेटिव्हली त्यात ती मजा पण नसते. त्यामुळे हा पण एक इश्यू आहे, की जर तुम्ही फक्त भरपूर लोकं ज्यांना इन्व्हेस्टमेंट समजत नाही, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट आणि बाकी ते आपण या सीरीजमध्ये मी कंटिन्यू करणार आहे पुढे. त्यामुळे तुम्हाला शिकायचं असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. कारण त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला मास्टर बनवणार आहे. तर रेंट कोणी घ्यायला पाहिजे घर? ज्याच्याकडे लिमिटेड टाईमसाठी ज्याला कुठेतरी थांबायचं, मुंबईत जॉब आहे, 3 वर्ष थांबायचं, रेंटवर घ्या आरामात. काही घर घेण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे जर सिटी तुम्ही बदलत आहात, जर 4-5 वर्षांना घर घेऊन मग कसं तुम्ही होणार? मग त्यावेळेस तुम्ही हे बघू शकता, की ठीक आहे मला रिटायर कुठं व्हायचं त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करू शकता. तिथे तुम्ही घर घेऊ शकता. ठीक आहे. आणि एक अनअफोर्डेबल असेल, की अफोर्डच होत नाही तोपर्यंत जोपर्यंत तुमचा एक तो टाईम पिरियड येत नाही घ्यायचा, तोपर्यंत तुम्ही भाड्याने राहू शकता. आता घर खरेदी कोणी करायचं? हे तर झालं आता भाड्याने कोणी घ्यायचं. घर खरेदी कोणी करायचं? ज्यांना एक फ्रीडम हवी आहे. पण आता घर खरेदी करण्यामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी आहेत. ज्यांना फ्रीडम हवी आहे, ठीक आहे, की यंग एजमध्ये म्हणजे हा एक खूप चांगला पॉइंट आहे, की यंग एजमध्येच खरेदी करून टाकायचं. म्हणजे जेणेकरून एकदा त्याची ई-एम-आय तुमची संपली, जेव्हा तुमचं सगळं ओव्हरऑल घर खरेदी करून झालं, ई-एम-आय वगैरे सगळं संपलं, त्यानंतर तुम्ही निश्चिंतपणे घरात राहू शकता. ठीक आहे, तुमचा आहे. प्रिफरन्स जर तुम्ही टियर 2, टियर 3 सिटीमध्ये असाल, तर ऑफकोर्स प्रिफरन्स तुमचा काय असला पाहिजे? ठीक आहे, की लँड घेऊन घर. म्हणजे 2 ऑप्शन आहेत यामध्ये, लँड घेऊन घर आणि दुसरं फ्लॅट. आता मेट्रो सिटीमध्ये असाल, तर लँड घेऊन घर घेणं पॉसिबल नाहीये. इन केस तुम्ही खूप श्रीमंत आहात, जर तुम्ही अफोर्ड कराल, तुमची पहिली प्रायोरिटी हीच असली पाहिजे. सेकंड प्रायोरिटी तुमची काय असली पाहिजे, की ठीक आहे, नाहीच काही ऑप्शन आहे, तर मग फ्लॅट घेतो. कारण लँडचं काय आहे, की लँडचे फायदे भरपूर आहे, नुकसान एक आहे. आता तुम्ही मला एक नुकसान घ्या, पहिले फायदे समजून घ्या, की ही जी लँड आहे तुमची, हिची प्राइस कंटिन्युअसली अप्रिशिएट होत राहते आणि ती तुमच्याच नावावर आहे. असं नाही, की फ्लॅटसारखं 500-400 लोकांमध्ये डिवायडेड आहे. तर ओव्हरऑल लँडची प्राइस अप्रिशिएट होत राहील. ॲट द सेम टाईम तुम्हाला तुमचं घर राहील आणि त्यामुळे काय आहे, की कमाई तुमची इन केस नंतर खराबही झाली, तुम्हाला फरक नाही पडत. तुम्हाला फक्त खाण्यापिण्यापुरतं काढायचं आहे, बाकी घराचं तुम्हाला टेन्शन नाही, की राहण्यासाठी माझ्याकडे आहे पैसे. ठीक आहे. मग ते पुढची जनरेशन लेट्स से तुमची की काही एवढी खास नाही झाली. त्यांनी काही खास कमवलं नाही, तरी सुद्धा टेन्शन नाही, कारण आहे, घर आहे. शेल्टर आहे ॲटलीस्ट. आता इमॅजिन करा कोणी एखादं YouTubeवरचं ऐकलं एखाद्याने, की नाही, नाही भाड्याने घ्या, भाड्याने घेतलं, जीवन पूर्ण भाड्याने काढलं. पुढच्या जनरेशननी काही ठीक आहे, एव्हरेज निघाली पुढची जनरेशन. कुठे राहतील? कोण भरेल भाडं? ह्या गोष्टींचा कधी कोणी विचारच केला नाही, कारण एक्सेल शीटवर ह्या गोष्टी येत नाहीत. सो लँड जेव्हा तुम्ही घेता, तर पहिली प्रायोरिटी जसं असलं, की घर असलं पाहिजे. आता याच्यामध्ये डिसएडव्हांटेज काय आहे? फायदे तर भरपूर आहेत. जसं मी तुम्हाला हा सांगितला फायदा. एक फ्रीडम आहे. जे आपण इथं बोललो, की तुम्हाला लॉट्स ऑफ फ्रीडम. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मनसोक्त. कधी इच्छा झाली नाही, ठीक आहे, आपण इथे काहीतरी बाल्कनी काढूया किंवा गच्चीवर काहीतरी बनवूया किंवा अंगणात एखादी 2-4 नवीन झाडं लावू द्या. तुम्ही करू शकता. सोसायटीमध्ये तुमच्या भाड्याने राहतात आहे. सोसायटीमध्ये सुद्धा इव्हन तुम्ही ओन सोसायटीमध्ये सुद्धा राहतात आहे फ्लॅट घेऊन, तिथे सुद्धा फ्रीडम कमीच आहे. लँड घेऊन घर बांधण्यात फ्रीडम फार आहे. रेंटमध्ये काय आहे, की जो घरमालक आहे त्याच्याशी प्रत्येक गोष्टीचं अप्रूव्हल अँड ऑल
फ्रीडम नाही. ठीक आहे. आणि इथे काय आहे, की एक डिपेंडन्सी नाही, की घरमालक कोण आहे, कसा आहे, कसा असेल. त्यामुळे माझं हे रिकमेंडेशन असेल, की जर तुम्हाला कंटिन्यूअस घर बदलायचं नाहीये आणि अफोर्ड तुम्ही करत आहात, तर तुम्ही EMIच्या माध्यमातून म्हणा किंवा नॉर्मली माध्यमातून त्यातून तुम्ही घर घेऊ शकता. आता कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते पण मी तुम्हाला एकदा सांगतो. पण आता लँड जर तुम्ही घेतली, फ्लॅटमध्ये काय आहे, की खूप चांगला फायदा हा आहे, की इथे सिक्युरिटी टॉप टियर मिळते तुम्हाला. गेटवर सिक्युरिटी गार्ड राहील, सगळं माय गेट वगैरे लागलेलं राहील. जेव्हा तुम्ही स्वतःचं घर घेता तेव्हा एक त्या लोकॅलिटीवर डिपेंड करते, की लोकॅलिटी चांगली असावी, की ती सेफ असावी. प्लस तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागेल, की घराला चांगले दरवाजे लावणं. कारण काय की काय असेल प्रत्येकाच्या ह्याच्यात सोनं आणि बाकी काही गोष्टी किंवा तुमचा जीव पण महत्त्वाचा आहे. त्यामुळे सिक्युरिटीचं ध्यान, लक्ष हे तुम्हाला स्वतःला करावं लागेल. त्याच्यावर मे बी तुम्हाला थोडा खर्चही करावा लागेल. फ्लॅटमध्ये ती काय की इनबिल्ट येऊन जाते. आणि इथे अम्युनिटीज वगैरे भरपूर मिळून जातात तुम्हाला, की ठीक आहे काही खेळायला ग्राउंड असेल वगैरे वगैरे फ्लॅटमध्ये. घरासाठी मग ते तुम्हाला तुमचं बघावं लागेल. तर लँडचे हे 1-2 डिसएडव्हांटेज आहेत. ते तुम्ही थोडे पैसे अजून इन्व्हेस्ट करून मे बी थोडं मोठी जागा घेऊन त्यामध्ये यू कॅन ट्राय, की तिथेच अम्युनिटीज वगैरे थोड्या तुम्ही बसू शकता. आणि सिक्युरिटीसाठी मग तुम्हाला वेगळा खर्च करावा लागेल. इथे फ्लॅटमध्ये तसंही तुम्ही मेंटेनन्स कॉस्ट पे करतातच, त्यातूनच ते सिक्युरिटी वगैरे येतं. पण इथे थोडा जास्त खर्च लागू शकतो. तर तो पण पॉईंट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे सिंपल माझं हेच म्हणणं आहे, की एक घर तरी तुमचं असावं. मी माझं एक एक्झाम्पल सांगतो, की आता मी 2000 म्हणजे 22 मध्ये मी विचार केला, की आता लॉकडाऊनमध्ये घरी होतो. मग घरी पण शूट वगैरे करायचे होते मला वाटतं. तर एक स्टुडिओ म्हटलं मी एक सुरू करतो. एक छोटंसं ऑफिस पण तिथे सुरू करतो, फिनोव्हेशन्सचं. आणि मग हळू मग आम्ही स्टुडिओने सुरुवात केली. मग ऑफिस पण सुरू केलं. आता तर आम्ही एक मोठी जागा घेतलेली आहे. जवळपास 5 एकरची. मग तिथे आपलं ऑफिसचं वगैरे ऑलमोस्ट झालेलं आहे काम. पण त्याआधी एक काय की जेव्हा 2021-22 ला जेव्हा मी एक इमर्जिंग करियर फेजला होतो, तेव्हा मला जागा घेण्याची गरज नाही पडली. घर खाली होतं. आजोबांनी आमच्या खूप आधी घर घेतलेलं आहे. मग घर घेतलं, घराच्या वरच जागा, गच्चीवरच मग मी पूर्ण सेटअप केला. मग त्यामुळे काय लँड ॲक्विजिशन कॉस्ट माझी पूर्ण वाचली. मला फक्त काय स्टुडिओ बांधायचं तर बांधायचा खर्च आणि दॅट्स इट. सो त्यामुळे फार ईझी गेली प्रोसेस. असे भरपूर जणांना म्हणजे आपण भरपूरदा विसरून जातो, की आपल्या आजोबांनी किंवा अँसेस्टर्सनी काय-काय आपल्यासाठी करून ठेवलंय. सो वी आर नॉट डोंट फील इंडेटेड टू देम, बट वी शुड बी. ठीक आहे. आपण म्हणजे त्यांचे आभार मानायलाच पाहिजे, की त्यांनी हे सगळं सेटअप करून ठेवलंय. ज्यामुळे कारण ज्यांच्या आजोबांनी किंवा अँसेस्टरनी ठेवलं नाही त्यांना त्याची किंमत माहिती आहे. ज्यांच्यासाठी केलंय जनरली ते विसरून गेलेत. तर ह्या गोष्टींचा फार फायदा होतो, पण ते आपल्याला कळत नाही ॲक्चुअली. यामध्ये मग आता घर किंवा फ्लॅट जो काय असेल, मेट्रो सिटीमध्ये असेल तर फ्लॅटशिवाय काही जास्त ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे. पुण्या-मुंबईत असाल तर फ्लॅटच आहे. कोण तिथे घेऊ शकेल? ठीक आहे. बाकी बाहेर सिटीमध्ये टियर 2, टियर 3 किंवा रिटायरमेंटसाठी एखादं तुम्हाला घ्यायचं असेल, तर मग तिथे मी रिकमेंड करू शकेल की लँड घ्या. कारण इट इज ऑल्वेज अप्रिसिएशनच आहे. त्यामध्ये एरिया वगैरे थोडाफार तुम्हाला अभ्यास करावा लागेल. प्रत्येक गोष्टीचा बघा अभ्यास करावा लागतो. तुम्ही असं म्हणाल की बिना अभ्यासाचा मी डॉक्टर होतो, जमणार नाही. MBBS तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. बिना अभ्यासाचं मी मेकॅनिकलमध्ये काहीतरी करतो, तर नाही, मेकॅनिकल इंजिनिअर करावं लागेल. IT-मध्ये काहीतरी करतो, तो कोडिंग किंवा IT रिलेटेड गोष्टी शिकाव्या लागतील. तसंच घर घ्यायचं आहे, एरियाचा अभ्यास तुम्हाला असायला पाहिजे. ॲटलीस्ट 1 वर्ष आधी तुम्हाला तो अभ्यास करावा लागेल, की कुठे घ्यायचं, कुठली लोकेशन. लगेच तुम्ही इम्पल्स डिसिजन घेतली, की नाही, नाही, हा चांगला आहे, ब्रोकरने सांगितलं, ब्रोकर तर मोठ्या-मोठ्या गोष्टीच करतो. तर त्यांच्या इथून हायवे जाणार आहे, इथून हे जाणार, ते जाणार, त्यांना विकायची पडलेली आहे. त्यांचं तुम्ही ऐकता कामा नये. तुम्ही तुमचं डोकं वापरलं पाहिजे आणि त्यानुसार एक लँड जर तुम्ही प्रॉपर बघितली, अप्रिसिएशन कॉस्ट भरपूर आहे. आम्ही जी ऑफिससाठी लँड घेतली फॉर एक्झाम्पल, मी एक एक्झाम्पल देतो, की लेट्स से वी बॉट इट ॲट 1 सीआर फॉर एक्झाम्पल. याचं अप्रिसिएशन जे झालंय नंतर, ते जवळपास आम्ही घेतल्यानंतर एका वर्षाचं जवळपास 35% अप्रिसिएशन झालं. म्हणजे त्या रेटने मग मागे राहिले. पण आम्ही ते ऑफिससाठी घेतलेलं, म्हटलं आम्ही विकण्यासाठी घेतलेलं नाहीये. तर एरिया वाईज हे मॅटर करतं. तसं ओव्हरऑल जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये अप्रिसिएशन बघितलं, तर मी ती रिॲलिटी पण तुम्हाला सांगू इच्छितो, की रिअल इस्टेट ऑन एन एव्हरेज RBIच्या रिपोर्टनुसार 4% अप्रिसिएशन आहे रिअल इस्टेटमध्ये ऑन एन एव्हरेज. यात चांगल्या एरियामध्ये जिथे फार झालं ते पण इन्क्लूड आहे आणि जिथे एकदम टामटूम एरिया ते पण इन्क्लूड आहे. म्हणजे ओव्हरऑल बघायचं झालं तर 4% म्हणजे एक बास्केट ओव्हरऑल. तेच सेन्सेक्स निफ्टी. सेन्सेक्समध्ये काय येतं, टॉप 30 स्टॉक्स येतात भारतातले. टॉप 30 कंपनीज त्यांचे स्टॉक्स. निफ्टी 50 ज्यामध्ये टॉप 50 कंपनीज येतात. त्या 50ची बास्केट तुम्ही बघितली किंवा टॉप 500 कंपनीची पण तुम्ही बास्केट बघितली, तर तुम्हाला इझिली 13-14% रिटर्न्स मिळाले. यामध्ये बास्केट आहे. काही चांगल्या कंपन्या आहेत, काही एकदम खराब आहेत, काही खतम झाल्या, संपल्यात. हा डिफरन्स आहे. सो ऑन एन एव्हरेज हे पण तुम्हाला इन्व्हेस्ट करताना बघावं लागेल. पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी घर घेत आहात, तर मला वाटतं फ्रीडमपेक्षा महत्त्वाची कुठलीच गोष्ट नाही आहे. एकदा लाईफ मिळते, चांगल्या प्रकारे आपल्याला जगायची एकदम फ्रीडमने. तर मला वाटतं फ्रीडमसाठी तरी प्रत्येकाने एक घर. कारण भरपूर त्याचे इन्फ्लुएन्सर सांगतात लोकांना, की तुम्ही घर भाड्याने घ्या, एक्सेल घेऊन भाड्यानेच राहा आणि ते काय सेन्स बनवतं आणि मग तुमचा पोर्टफोलिओ एवढा राहील आणि मग तुम्ही 4 करोड कमवाल. अरे तुमची पूर्ण तुमचं यंग एज
तुमची जवानी आपण म्हणू शकतो, की जर तुम्ही कशी तरी गेली आहे, तिथे तुम्हाला फ्रीडम नव्हतं, जिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम झाले. मग ते म्हातारपणात तेवढे पैसे कमवून करणार काय? ठीक आहे. त्यामुळे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जे लोकं सांगतात भरपूरदा भाड्याने घ्या, ते त्यांचेच बऱ्याचदा तुम्ही बघाल तर स्वतःचे मोठे-मोठे बंगले आणि घरं आहेत. त्यामुळे काय आहे, की बाकीच्यांच्या याला लागू नका. प्रॅक्टिकली तुम्ही समजून घ्या, की एकदा तुमचं एक स्वतःचं घर झालं ना, तुमच्या 10 जनरेशनचं काम झालं. ॲट लीस्ट 2-3 जनरेशनचं झालंच झालं. त्यामुळे त्याला तुम्ही एक घेऊ शकता. तर याच्यामध्ये ई-एम-आय फेडण्यासाठी मग तुम्ही काय करू शकाल? ठीक आहे. तर मला वाटतं, की जर तुम्ही यंग आहात, ठीक आहे. तुम्ही आय-टी सेक्टरमध्ये आहात किंवा कोणी आहात, तर मल्टिपल भाड्याने देण्यासाठी घर घेऊ नका. एक स्वतःला राहण्यासाठी घर घ्या. ते कसं घ्यायचं मी तेही तुम्हाला सांगतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं घर घेताय. कितीचं आता मी एक ऑन एन एव्हरेज रेट बघितले. कमी पण नाही, जास्त पण नाही, तर 70,00,000चा एखादा फ्लॅट पडतो. पुण्यामध्ये आपण एखादा एरिया बघितला एव्हरेज. अजून तुम्ही वर गेलात तर मग एखाद कोटीचा पडतो. लोन अमाउंट यहाँ पर फॉर एक्झाम्पल मी घेतोय ते ₹70,00,000. ₹70,00,000 7% इंटरेस्ट. कधी कमी, कधी जास्त असतो, पण 7 एव्हरेज पकडून मी चालतोय. टेन्युअर लेट्स से 20 वर्षांसाठी. जनरली लोकं 20 वर्षांसाठी घेतात लोन. तर अशा प्रकारे 70,00,000चं जे लोन आहे, ते तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता. म्हणजे ई-एम-आय तुम्हाला लागेल 60,00,000चा आणि टोटल 1,30,00,000मध्ये ते घर तुम्हाला पडेल 20 वर्षांनंतर ॲक्चुअली. इव्हन दो आपण 7% इंटरेस्ट रेट जरी पकडला. यामध्ये टोटल इंटरेस्ट जो पे केला तुम्ही तो 60,00,000चा आहे आणि मंथली ई-एम-आय तुमची आली इथे ₹54,000. ₹54,271. ठीक आहे. आता हे 70,00,000च्या हिशोबाने, 1,00,00,000च्या हिशोबाने केलं तर अजून थोडी जास्त येईल. ठीक आहे. 20 वर्षांसाठी ही एक ई-एम-आय झाली. आता यामध्ये घर घेताना तुम्ही एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, की तुम्ही जास्त नाही, लेट्स से वरचे ₹6,000 म्हणजे 60 राउंड फिगर तुम्ही करा आणि 60,000 तुम्ही समजून चला, की ₹60,000 तुम्हाला पे करायचं ई-एम-आय. 54,000 तर ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटमधून दर महिन्याला कटतील. वरचे ₹6,000 तुम्ही एखादी एस-आय-पी सुरू करून टाका. एखादी एस-आय-पीमध्ये ऑन एन एव्हरेज मार्केटने रिटर्न 14% दिलेले आहेत. हे जर तुम्ही पकडलं मंथली इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹6,000 विथ 14% रिटर्न 20 इयर्स, सो दॅट अमाउंट बिकम्स, म्हणजे 20 वर्षांनंतर तुमची इन्व्हेस्टमेंटची अमाउंट ₹14,00,000 राहील. याच्यावर रिटर्न तुम्हाला ₹56,00,000 मिळतील आणि टोटल तुमची होऊन जाईल ₹70,00,000. म्हणजे जे 1.3 करोड तुम्ही टोटल पे केलेत 20 वर्षांमध्ये, 1.3 करोड विथ ई-एम-आय म्हणजे विथ इंटरेस्ट बँकेला, त्यातले ₹70,00,000चा जुगाड 20 वर्षांनंतर इथून होऊन जाईल. आता यामध्ये प्रॉब्लेम हाच आहे, की हे 70,00,000 20 वर्षानंतर तुम्हाला मिळतील आणि हे जे 1.3 करोड रुपये, सॉरी लाख नाही, करोड रुपये हे जे तुम्ही पे करता, ते तुम्हाला ओव्हर अ पिरियड दरवर्षी तुमचे कटत राहतील. यामध्ये तुम्ही जर थोडीशी अमाउंट वाढवली, आता हे करणं कठीण आहे बरं, सांगणं सोपं आहे, मी ते पण म्हणतो तुम्हाला. याला 6,000 तुम्ही फक्त ₹10,000 केले, ₹4,000 वाढवले, म्हणजे 54च्या ऐवजी तुम्ही 64चा ई-एम-आय इमॅजिन करून घेतलं, 64K, आणि त्यानुसार जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला 1.17 करोड ॲट द एंड ऑफ 20 इयर्स तुमचे होऊन जातील. यामध्ये इन्व्हेस्टमेंट अमाउंट तुमची फक्त 24 लाख राहील. रिटर्न्स तुमचे राहतील 93 लाख रुपीज. तर म्युच्युअल फंड म्हणा किंवा स्टॉक्स म्हणा, याचाही फायदा तुम्हाला घेता आला पाहिजे इन्व्हेस्टमेंटचा. याद्वारे तुम्ही एक मेक शुअर करू शकता, की इथूनही तुमचे एक रिटर्न येतील. तुम्हाला लगेच काढायचं नाही किंवा लगेच बघायचं नाही. भरपूर लोकांचं असं असतं, की एस-आय-पी केली किंवा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले, 4 महिन्यानंतर बघितलं अरे डाऊनमध्ये विकून टाका. मार्केट हे व्होलॅटाईल आहे. इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही जी आहे, आपण स्टॉक मार्केट किंवा एस-आय-पीमध्ये, ती तेव्हाच करायची जेव्हा तुमचं लाँग टर्म व्हिजन आहे, की 5 वर्ष, 10 वर्ष बघायचंच नाही. बघितलं म्हणजे खेळ संपला. बघितलं म्हणजे तुम्हाला दिसेल काही ना काही, तुम्ही इमोशनल व्हाल, विकून टाकाल आणि प्रोसेस तिथेच थांबून जाईल. हे काय आहे, की त्यामुळेच म्हणतोय, की सांगणं सोपं आहे, करणं फार, फार, फार कठीण आहे. तर ओव्हरऑल कुठलंही लोन जेव्हा तुम्ही होम लोन घ्या, तर मेक शुअर करा, की काही ना काही अमाउंट त्यातली 2,000, 4,000 व्हॉटएव्हर इट इज, तुम्हाला जे वाटेल ते इन्व्हेस्ट करा आणि 15 वर्षांमध्ये, समजा आपण 20 ऐवजी हे 15 वर्ष केले, की ठीक आहे मला 15 वर्षातच फेडायचं आहे असं करून, तर ₹10,000 14%च्या हिशोबाने आपण 15 वर्ष घेऊ. स्टिल यू गेट 56 लाख इन टोटल. 1.17 करोड ऐवजी 56 लाख रुपये मिळतील. 5 वर्षात बघा तुम्ही फरक डबलच आहे. ठीक आहे. पण 56 लाख रुपये तुम्हाला फार हेल्प करतील नंतर, की लोन थोडं अर्ली पे इन करण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवा घर खरेदी करण्यासाठी. पण एक म्हणजे असं नाही की लगेच असलं पाहिजे. जेव्हा तुमची इन्कम त्या हिशोबाने झाली, एकदम घाई गडबड करून पण काही अर्थ नाहीये. पीस ऑफ माइंड असणं गरजेचं आहे. भरपूर लोकं घाई गडबड करतात. म्हणजे काय आहे, की तुम्हाला हे पण बघायला लागेल. इंडियामध्ये प्रॉब्लेम काय आहे, की जसं मी तुम्हाला आधी एक रेशो सांगितला. त्या रेशोचं नाव काय आहे? हाउसिंग प्राइस. हा एक फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. हाउसिंग प्राइस टू इन्कम रेशो. म्हणजे काय आहे, की समजा मुंबईमध्ये एखाद्या व्यक्तीची ₹10 लाख सॅलरी आहे.
आणि हाऊसिंग एव्हरेज प्राइस हाऊसिंग प्राइस आहे 1 करोड रुपये, 1 कोटी. हा रेशो काय म्हणतो की हाऊसिंग प्राइस डिवायडेड बाय सॅलरी ॲन्युअल इन्कम, म्हणजे किती झालं 1 कोटी डिवाइड बाय 10 लाख रुपये म्हणजे 10. म्हणजे जेवढं तुम्ही वर्षाला कमवता त्याच्या 10 पट घराची प्राइस आहे. आणि हे ऑल ओव्हर इंडिया हा रेशो ऑन एव्हरेज आहे 10चा. म्हणजे इंडियामध्ये हाऊसिंग प्राइस टू इन्कम रेशो किती आहे 10. अमेरिकेमध्ये हा फक्त 3.5 आहे. सौदी अरेबियामध्ये हा मात्र 2 आहे. ऑन एन एव्हरेज पूर्ण जगामध्ये हा 4 ते 5च्या मध्ये आहे. तर यामुळे काय भारतामध्ये घर घेणे कठीण आहे. बाकी कंट्रीजमध्ये बघितलं तुम्ही जेवढी इन्कम आहे सौदीमध्ये किंवा जगामध्ये, तर 5-10 लाख असेल तर 10 लाख तुमचा ॲन्युअल इन्कम असेल तिथे फॉर एक्झाम्पल, तर 50 लाखात तुम्हाला घर मिळते. अमेरिकेमध्ये कमी आहे रेशो. न्यूयॉर्क सिटीमध्ये थोडं एक्सेप्शन आहे काही काही सिटीज, बाकी ठिकाणी तिथेही तेवढं अफोर्डेबल आहे. भारतामध्ये फार कठीण काम आहे. त्यामुळे तुम्हाला एकदम घाई गडबड करून पण चालणार नाही की एकदमच नाही लगेचच घेतली पाहिजे. जेव्हा तुम्हाला वाटेल की ठीक आहे आपण अफोर्ड करू शकतो तिथून तुम्ही प्लॅन करा. आणि हळूहळू मग इन्व्हेस्टमेंट आणि EMI याच्या मदतीने तुम्ही ट्राय करा की 12-13 वर्षात 14 वर्षात कशा प्रकारे तुम्ही ते पूर्ण फेडू शकता. कारण पीस ऑफ द माइंड असणं गरजेचं आहे. भरपूरदा लोक एकदम म्हणजे इन्कम असेल 50,000 रुपये पर मंथ आणि मग EMI घेतात 35,000-1,000चा, मग त्याच्यामध्ये खर्च होत नाही, मग घरात कटकटी सुरू होतात. हे सगळे प्रॅक्टिकल इश्यूज आहेत. त्यामुळे काय आहे की जेवढं तुमची सॅलरी असेल EMI ट्राय करा तुम्ही 30%च्या आसपास. तोपर्यंत तुम्ही फोकस यावर करा की इन्कम तुमची कशी वाढेल. बिझनेसमधून, तुमचा बिझनेस असेल तर बिझनेसमधून कशी वाढेल, सॅलरी असेल तर सॅलरीमधून तुम्ही स्किल पटापट इम्प्रूव्ह करा. कंपनीला प्रूव्ह करून दाखवा की हाऊ आय कॅन डू बेटर. किंवा मार्केटमध्ये स्किलवाल्या लोकांच्या ऑपॉर्च्युनिटीज हजार आहेत. प्रॉब्लेम त्यांना त्यांच्याकडे स्किल सेट नाही आहे प्रॉपर. जर तुम्ही मार्ग शोधले तर प्रयत्नांती परमेश्वर तर आहेच आहे. सो 30% तुम्ही ट्राय करा की तुमची 1 लाख रुपये सॅलरी असेल तर 30,000च्या आसपास तुमचा EMI असला पाहिजे. जास्तीत जास्त 35,000 रुपये, 35%, 35% त्यावर नका जाऊ देऊ. मग जसं वेट करा तुम्ही, एकदम घाईगडबड करायची गरज नाही. एकदा 1 लाख सॅलरी झाली 35,000चा EMI तुम्ही सुरू करू शकता. आणि मग ड्युरेशन मे बी थोडी पाहिजे तर वाढवू शकता. आणि EMI द्वारे मग तुम्ही कट ऑफ सेट ऑफ करू शकता. ठीक आहे. मग 20चं कधी तुम्ही 25 वर्ष केलं तरी चालेल, पण कम्फर्ट असला पाहिजे. एकदम घाई गडबड करून प्रेशर, कारण अचानक इमर्जन्सी खर्च आला, एखादा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, ठीक आहे, बाकी काही असेल, मुलाचे खर्च असतील, शिक्षण असेल किंवा फॅमिली इश्यूज आहेत, लग्न असेल तुमचं किंवा बाकी 50 गोष्टी आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही एक प्रॉपरली प्लॅन केलं तर माझ्या हिशोबाने एक घर तुम्ही इझिली खरेदीसाठी म्हणजे राहण्यासाठी घ्या. ते कुठे पण घ्या तुमच्या प्लॅनिंगनुसार, इट इज अप टू यू. पण ते कसं करायचं, काय करायचं ह्या हिशोबाने तुम्ही जाऊ शकता. बाकी जर इथे आहे की तुम्ही लिमिटेड टाइम असेल, अनअफोर्डेबल असेल तर मग तुम्ही राहू देऊ शकता. तर आशा करतो की हे सगळे प्रॅक्टिकल इश्यू समजल्यानंतर तुमच्या डोक्यातला एक डाऊट तर गेला असेल की ॲक्च्युअली कशा प्रकारे तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि एक फ्युचर जनरेशनचा सुद्धा म्हणजे विचार करायचा असेल तुम्ही करू शकता. कारण आपल्या फ्युचर जनरेशनने विचार केल्यामुळे भरपूर लोकांना आपल्याला फायदा झालेला आहे की आपल्याला जागा तरी ॲटलिस्ट मिळाली. आणि ती किती कॉस्टली आहे सध्याच्या वेळेला. म्हणजे ज्यांच्याकडे लँड असेल, तुम्ही आजूबाजूला विचारा कोणाला, तर लँडची व्हॅल्यू काय म्हणजे वाढली, त्यांनी घेतली त्या रेटमध्ये आता किती फरक झाला. म्हणजे ऑलरेडी मेनी ऑफ यू आर करोडपतीज जस्ट बिकॉज ऑफ लँड बॉट बाय युअर ग्रँड पेरेंट्स ऑर युअर अँसेस्टर्स. तर त्या प्रकारची स्टोरी आहे. नसेल आता तर तुम्ही एक प्लॅन करा, पण एक तर स्वतःसाठी घ्याच. कारण हा हेडॅक आहे ना, हा एक्सेल शीटमध्ये दिसणार नाही तुम्हाला, पण ॲक्च्युअलमध्ये अनबिअरेबल आहे. जे कोणी भाड्याने राहत असतील आतापर्यंत कंटिन्यू, त्यांनी कमेंट करून सांगा बाकीच्यांना पण की काय अवस्था आहे ही. मग जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा कळेल तुमच्या एक्सपिरियन्समधून. तर सध्या आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्टॉक मार्केटची सिरीज सुरू करूया, जिथे मी तुम्हाला स्टॉक मार्केटच्या बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी समजून सांगेल. तुम्हाला स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर तुम्ही आमच्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप किंवा कॉल. आणि लवकरच आपण भेटूया. आणि तुमचे काही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट करू शकता खाली. आणि हां, जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू इच्छिता तर त्यासाठी डीमॅट अकाउंट हे गरजेचं असतं. तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डीमॅट अकाउंट फ्रीमध्ये ओपन करू शकता भारतातल्या टॉप ब्रोकरसोबत. आणि त्यानंतर तुम्हाला आमच्याकडून एक फ्री स्टॉक मार्केट कोर्ससुद्धा मिळेल. तर तो सुद्धा बघा आणि आपली प्रॉपर इन्व्हेस्टमेंट जर्नी लवकरात लवकर सुरू करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.